गुढीपाडवा हा सण महाराष्ट्रामध्ये मोठ्या उत्साहाने साजरा केला जातो। नूतन वर्षाच्या निमित्ताने याच गुढीपाडव्याच्या दिवशी जे आहे ते अनेक नागरिक अनेक विविध संकल्प जे आहे ते नवीन करताना आपल्याला पाहायला मिळत असतात। अशाच पद्धतीचे एक संकल्प जे आहे ते दादर या परिसरात आपल्याला दिसताना पाहायला मिळते। खरं तर एक सोशल मीडिया इन्फ्लुएन्सरने हातात फळक घेऊन खरं तर जनजागृती करण्याचा प्रयत्न जो तो केलेला दिसत आहे। आपण पाहू शकता या फळकवरती लिहिण्यात आलं आहे सोशल मीडियावर प्रसिद्धी करण्यासाठी अश्लील प्रदर्शन करत कंटेंट करतात, यापेक्षा हिंदू संस्कृती जपा आणि शौर्य आणि चांगल्या विचारांची गुढी जी आहे ते उभारा। याच गुढीपाडव्यानिमित्त खरं तर हा संकल्प याच इन्फ्लुएन्सरने केलेला आपल्याला पाहायला मिळेल। आपण त्यांच्याशी बातचीत करू। दादा, खरं तर काय सांगशील, आपण ज्या पद्धतीचं फळक हातात घेऊन उभा राहिला आहे, नेमकं काय आहे, काय संदेश देण्याचा प्रयत्न आहे आणि काय सांगशील? विषय असा आहे की आता सोशल मीडिया एवढा चांगला प्लॅटफॉर्म आहे, पण लोक त्याचा खूप चुकीचा वापर करतात। तर मला असं वाटतं की आपण जर लोकांना काहीतरी प्रबोधन देतोय तर खूप चांगल्या पद्धतीनं दिलं पाहिजे। त्यानेकरून बरेच असे विषय आहेत की आता सध्या बघितलं तर रील्समध्ये म्हणा किंवा पॉडकास्ट असतील, इतक्या वाह्यात घाणेरड्या प्रकारे त्या सादर केल्या जातात। तर मला असं वाटतं हे कुठेतरी थांबलं पाहिजे, कारण की मोबाईल असं एक साधन झालं की ते मोठ्यांपासून छोट्या मुलांपर्यंत असतं, बरोबर? तर ते कुठेतरी छोट्या मुलांवरती याचा वाईट परिणाम पडतोय, तर कुठेतरी थांबला पाहिजे। खरं तर तू स्वतः पण सोशल मीडियाद्वारे लोकांना इन्फ्लुएन्स करत असतोस, मग तू काय सांगशील? तू स्वतःच हे फळक सोशल मीडियाच्या ह्याच्यासाठी लिहून आलं म्हणजे? हां, तर मी गेली 4 वर्ष सोशल मीडियावरती काम करतो आहे। तर असं करत असताना अनेक विषय मी मांडलेत ह्या विषयांमधून। तर त्यासाठी मी असा विचार केला की एक गुढीपाडव्याच्या निमित्ताने काहीतरी सोशल मेसेज आपण देऊया, त्या माध्यमातून हे पोस्टर बनवलं आहे। नक्कीच आपण जर पाहिलं तर ज्या पद्धतीने सोशल मीडियाचा वापर जेवढा वाढतोय तेवढाच गैरवापर पण वाढतो, तर या संदर्भात काही सांगणार? हां, तेच म्हटलं की गैरवापर खूपच होतोय, कारण जसं की सोशल मीडिया हा जो प्लॅटफॉर्म आहे इतका छान आहे, खूप छान पद्धतीने आपण लोकांपर्यंत मेसेज पोहोचवू शकतोय, खूप छान विषय लोकांपर्यंत देऊ शकतोय, पण लोक ह्याचा खरंच खूप वाईट वापर केला जातोय। अश्लील विषय ह्याच्यामध्ये मांडले जात आहेत। तर मला असं वाटतं की येणाऱ्या यूथला ह्याचा खूप वाईट परिणाम होतोय छोट्या मुलांवरती, कारण मोबाईल हा छोट्या मुलांकडे पण असतो, मोठ्या लोकांकडे पण असतो, त्यामुळे हे कुठेतरी थांबलं पाहिजे। नक्कीच। तर आपण जर पाहिलं तर गुढीपाडव्यानिमित्त सोशल मीडियाचा वापर जो आहे तो चांगल्या पद्धतीने करावा, त्यासोबत गैरवापर करणं टाळावे, अशा पद्धतीचे माहिती जी आहे ते याच फळकच्याद्वारे या संपूर्ण इन्फ्लुएन्सरकडनं करण्यात आलेली आहे। व्हिडिओ जर्नलिस्ट संकेतसह मी जय पवार, TV9 मराठी, मुंबई। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी। काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं।